नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. जानकी आणि अवंतिकाने ठरवलेलं असतं की प्लॅनिंग करून मायाला तिथून पळवायचं आणि माया एकदा जेलमधून पळाली की तिला आणि सयाजीला बरोबर एका जागेवर पकडायचं, जेणेकरून मायासोबत सयाजी सुद्धा आता जेलमध्ये जाणार. यासाठी यांनी तरतूद केलेली असते. आता अवंतिका विचारते, बहिणी नेमकी काय झालंय? बाण अगदी निशाण्यावर लागलाय, काळजी करू नको, पोलिसांचं लक्ष आहे तिच्यावर. ते का म्हणते, बहिणी तुम्ही किती शार्प आहात हो. असं वाटतं कधी कधी मायाबरोबर तुम्ही सुद्धा लॉयर असायला हवं. इतका शार्प मेंदू, इतका पटकन तुम्ही विचार करता आणि काहीतरी करायला बघताना खरंच ग्रेट. अवंतिका गरज गरज माणसाला काहीही करायला लावते. पाण्यात पडलं की बरोबर पोहायला शिकवते ना, ते असं. वाचवण्यासाठी पाण्यात पडल्यावर हातपाय मारतो की नाही, बरोबर शिकतो की नाही पोहायला, तसलंच काहीतरी समजतो. आपली जी काही परिस्थिती आली ना आपल्या कुटुंबावर, त्यातून कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी मी काहीतरी करते असं समज, किंवा मला सुचतंय ऑटोमॅटिकली. ती का म्हणते, माया नावाचं संकट काहीही केलं तरी आपल्याला सोडून जात नाही हो. जाईल, कायमचं जाईल, अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि पुढे काय करायचं प्लॅनिंग वगैरे विचारू नको. पुढचा प्लॅन मायाचा असेल, आपण फक्त तिच्या बरोबर चालायचं. फक्त ऐश्वर्याच्या फोनची वाट बघायची, बस, बाकी काहीच नाही. ऐश्वर्याचा फोन आलाय, थांब अवंतिका. ऐश्वर्या म्हणते, काय अपडेट आहे? पोलिसांना भेटून आले, दाणे टाकलेत, बघू आता कोंबडी कधी येते दाणे उचलायला. ग्रेट जानकी, ही करून त्या मायाला धरायचंय आणि जन्माची अद्दल घडवायची. यस ऐश्वर्या, तसंच करायचंय. हे आता आलेला असतो सारंग. सयाजी काका एकदा ऐश्वर्याला भेटू द्या, अगदी हातापाया पडत असतो आणि गयावाया करत असतो. सयाजी म्हणतो, चल निघ इथून, अजिबात थांबायचं नाही, लगेच निघायचं. आता ऐश्वर्या आतमध्ये ऐकत असते की बाहेर कसला तरी गोंधळ चाललाय आणि तिचे पप्पा काहीतरी जोर जोरात ओरडताय. पण कुणाला ओरडता ऐश्वर्याला हे माहित नसतं. ऐश्वर्या त्याच्या लक्षात येतं की हा आवाज सारंगचा आहे. सारंग आलाय मला भेटायला. आणि तिकडे जानकीने सुद्धा ऐकलेलं असतं काहीतरी गोंधळ चाललाय ऐश्वर्याच्या घरी. म्हणतो, तू असं ऐकायचंच नाही, तुझा बंदोबस्तच करायला लागतोय रे. आता सयाजी इकडे तिकडे बघत असतो, तेव्हा सारंग म्हणतो, ऐश्वर्या तुम्ही, म्हणून आता सयाजी मागं बघायला लागतो. तर खोटं बोललेलं असतो हा आणि पटकन तिथून पळून जातो. त्याच्या मागे आता परत सयाजी सुद्धा पळालेला असतो. सारंग बरोबर ऐश्वर्याच्या रूम मध्ये आलेला असतो आणि ऐश्वर्या असं दाखवते की माझं लक्षच नाहीये तुझ्याकडे. बोलू द्या सयाजी काका, कालपासून किती वेळा फोन केलाय, उचललाय का तिने फोन? माझ्या समोर तुझ्या जानकी वहिनीने पोरीच्या कानफडात मारली तेव्हा नाही काही चाललं रे, आणि आता आलाय बोलायला. काय रे, तेव्हा हिंमत नाही चालली का? तुझ्याबरोबर तर बोलायचंच नाही आणि तुमच्या घरच्या कोणाशीच तिला संबंध ठेवायचं नाहीये, त्यामुळे इथून लगेच निघायचं. एकदा बोलू द्या ना, असं करू नका ना. आता इतका गयावया करत असतो हा. ऐश्वर्या तिकडे सारंग भाऊजी आलेत, मला माहितीये तुम्हाला दोघांनाही त्रास होतो, पण प्लीज प्लीज तू मात्र स्ट्रॉंग राहा. अजिबात काही ऍक्शन देऊ नको, रिॲक्शन देऊ नको, अगदी नॉर्मल राहा. सयाजी काकांचा विश्वास एवढ्या मेहनतीने मिळवलाय, तो गमावू नकोस प्लीज. ऐश्वर्या म्हणते, डॅडा का त्याला ओरडताय? बोलू दे की त्याला. परत म्हणायला नको माझं ऐकलं नाही, मला बोलायची संधी दिली नाही. सयाजी म्हणतो, हो आयशे बरोबर आहे ग, बोलू दे त्याला, काय बोलायचंय, माझ्यावर काही परिणाम तर होणार नाहीये ना, मग बोलू दे की. बोला सारंग, काय बोलायचंय? एवढं सगळं झालंय सारंग, तरी पण बोलायचंच आहे का? तर बोला तुम्ही, करा तुमचं मन मोकळं, बोलाच तुम्ही. आता मी तिथे होतो पण काही करू शकलो नाही, त्याबद्दल खरंच सॉरी. त्यातले सगळे जरी तुमच्या विरोधात असले ना ऐश्वर्या, मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही चुकीचं नाही आहात हे मला माहितीये. की बहिणीचा, सौमित्र दादाचा तुमच्यावर विश्वास नाहीये, पण माझा तुमच्यावर 100% विश्वास आहे. मी कधीही तो ढळू देणार नाहीये. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या सोबत आहे. दोघांनी त्या घरात परत जायचं नाही, आपण दोघं वेगळं राहूया. मी तुमच्यासाठी वेगळं राहायला तयार आहे. आपलं वेगळं घर करू, वेगळा संसार मांडू, त्या लोकांच्यात नको जायला. तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाहीये. शिवायचं रान करेल, जे पडेल ते करेल, पण तुम्हाला मात्र सुखी ठेवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही फक्त वेगळा संसार थाटायचा आहे म्हणून माझ्या बरोबर चला. गयावया करत असतो, रडत असतो आणि ऐश्वर्या तुम्हाला माफ करा आणि आपण वेगळा संसार थाटूया, पण मला तुम्हाला सोडून जगणं अवघड आहे. म्हणते, सारंग असं रडू नका, मग कसं बस स्वतःला सावरतीये. तुम्ही जर रडला आणि मी जर रडायला लागले तर अवघड होऊन जायचं, प्लॅनचं सगळं बट्ट्याबोळ होऊन जायचं. आता मात्र ऐश्वर्या अगदी कासावीस झालेली असते, रडकुंडीला आलेली असते. आता ऐश्वर्या जर रडायला लागली तर यांच्या प्लॅनचा पचका होणार. आणि आता सारंग काय गप्प बसत नसतो, तो इमोशनल स्वतःही झालेला असतो आणि ऐश्वर्यालाही इमोशनल करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे सगळं बघत असतो सयाजी. ऐश्वर्या माझ्यावर रागवला, चिडला, तुमचं बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण मला एक सांगा, काल जे झालं त्यात माझी काही चूक आहे? मी काय केलंय तुम्हाला? मीच बोललोय का तुम्हाला? माझी काही चूक आहे का? माझ्या हातातच काही नव्हतं तर मी तरी काय करू? ऐश्वर्या प्लीज मला तुम्ही समजून घ्या, प्लीज ऐश्वर्या. घरच्या लोकांनी जे केलं त्याची शिक्षा मला का देताय ऐश्वर्या तुम्ही? मला सुद्धा न्याय हवाय. रडायला लागलेली असते, डोळ्यात पाणी येत असतं, कसं बस ते पाणी थांबवत असते. पण आता काय, हा सारंग रडायचा थांबत नसतो, त्यामुळे ऐश्वर्यालाही अवघड झालेलं असतं सारंगच्या समोर उभं राहणं. सारंग रडतच असतो. तुमच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत, प्लीज सारंग रडू नका माझ्यासमोर. ऐश्वर्या म्हणते, माझ्याशी बोलायचं होतं ना, बोला की. हे काय लावलंय? बोलून झालंय ना, आता निघायचं.
लगेच निघायचं इथून, बस ऐकलं ना मी तुमचं म्हणणं, आता निघायचं. म्हणजे मग तू ऐकलं ना ती काय बोलली, आता लगेच निघायचा, परत यायचं पण नाही आणि फोन तर अजिबात करायचा नाही. कारण रडत रडतच हात जोडून तिथून चाललेला असतो, कारण तो निराश होतो की ऐश्वर्याने सुद्धा मला हकलून दिलं. तिला फार छान वाटतं की ऐश्वर्या अजिबात त्याच्या बोलण्याला बोलली नाही किंवा त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही तिने. आता ऐश्वर्या परत त्या रणदिव्यांच्या घरात जाणार नाही याची खात्री सयाजीला पटली. आता जानकी आणि अवंतिका सयाजी बद्दलच बोलत असतात. सयाजी काका कोंडीत अडकले होते. ऐश्वर्या आपल्याकडे आली, त्यांना काहीही प्लॅन करायचा असला तरी ते करू शकणार नव्हते, कारण ते कोंडीत पकडले. त्यांची पोरगी आपल्या घरात होती, त्यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हतं. आता कसं आहे ना, सयाजी काका अगदी बिंदास झाले. त्यांची पोरगी त्यांच्याकडे गेली आहे, त्यामुळे सयाजी काका सगळं काही करायला अगदी मोकळे झाले. ते काहीही करू शकताय वहिनी आणि कोणत्याही थराला जाऊ शकताय. ती संधी चालत आली, त्यामुळे सयाजी काका वेगळ्याच घमेंडीमध्ये असणार आहे. जानकीमध्ये खरं सांगू का अवंतिका, रंगची फार काळजी वाटतीये ग. बिचाराचं काही दोष नसताना फार त्याला सहन करायला लागतंय. रडतोय काय, कासावीस झालाय, फक्त आणि फक्त ऐश्वर्या सोडून गेली आहे या विचाराने. कुठे त्यांचा संसार सुरू होत होता, पण माया नावाचं वादळ त्यांच्या आयुष्यात आलं आणि सगळं काही विस्कळीत झालं बघ. संसाराची घडी बसायला लागली, तेच लगेच ती विस्कळली. का तर फक्त माया नावाचं वादळ दूर करण्यासाठी. ऐश्वर्या एवढी रुडली वागते ना बहिणी, नक्की सारंग भाऊजीला खूप खूप त्रास होत असणारे, खूप खूप हर्ट झाले असणारे ते. की म्हणते हो ना ग, मला पण कळतंय ते, पण आता करायचं काय. सारंग भाऊजींना असं होत असेल कितीही काही केलं तरी परत परत माझ्या बरोबर किंवा माझ्याबद्दलच अशा घटना का घडतात. पण ती का म्हणते वहिनी, आपण सारंग भाऊजीला सांगायचं का आपला हा प्लॅन आहे, मग ते हर्ट तरी होणार नाही ना. प्लीज प्लीज अजिबात नाही. अवंतिका काहीच कोणाला सांगायचं नाही, आपल्या तिघींमध्येच ठेवायचं. खूप मोठी रिस्क असणार आहे, तुला कळतंय का. आपला प्लॅन सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत काहीही करायचं नाही, कोणाला काही सांगायचं पण नाहीये. का सगळं प्लॅनिंग नुसार व्यवस्थित परफेक्टच होणार आहे, यात काही शंकाच नाहीये. पण यामध्ये मला वेगळीच शंका वाटते. या सगळ्या प्रकरणात सारंग भाऊजीने जीवाचं काही बरं वाईट करायला नको, नाही तर आपण करायला जायचो एक आणि भलतंच व्हायचं, याची भीती वाटायला लागली मला आता. प्लीज काही विचार करू नका ना तुम्ही, होणार नाहीये, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बरं. करू आणि तसंच हो ऐश्वर्या. आणखी अवंतिका ऐश्वर्या फार घाबरलेले असतात, कारण सारंग रडत रडत फार दुःखी होऊन तिथून निघालेलं असतो. तिघींना सुद्धा टेन्शन आलेलं असतं की हा जीवाचं काही बरं वाईट करू नये एवढ्या सगळ्या याच्यात. आता हा सारंग रडत रडत आलेला असतो, बसलेला असतो आणि माझ्याच बाबतीत असं का घडतं, प्रत्येक वेळेला मलाच का सगळं सहन करायला लागतं. नेहमीप्रमाणे दुःखी झालेला असतो आणि देवाला विचारत असतो की हे सगळं मीच का भोगतोय, मलाच का सगळं सहन करायला लागतं. कायमच एकटा राहणार आहे का, मला कधीच कोणाची साथ मिळणार नाही का, माझं आयुष्य असंच जाणार आहे का. नको नको ते विचार येत असतात, नको नको ते बोलत असतो हा सारंग. जवळ एक माणूस बसलेला असतो, दारू पित असतो. ए मित्रा, काय रडतोय रे आणि काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे सांग ना, पैशाचा प्रॉब्लेम आहे का, अरे सांग रे. तो शांत राहता का, सांगितलंय ना एकदा काही नाहीये, का सारखं सारखं विचारताय. आणि मुळात तुमच्या कामाशी काम ठेवा, माझ्या विचारूच नका काय चाललंय आणि काय नाही. भांडणं झालेत का, अरे घरात भांडण झाले की सांग की, माझी ऐश्वर्या मला सोडून गेली. हा सारंग त्याला लहान बाळासारखा सांगत असतो आणि रडत असतो. झालो मी, मला कोणीच राहिलं नाही, एकटा पडलोय मी. वाटायला लागलंय ना कुठेतरी जावं आणि जीव देऊन टाकावा. तू जर जीव दिला तर बायकोचं कसं होणार रे, तिच्याकडे बघायचं, लगेच जीव द्यायला लागलास का. दुःख कसं कमी करायचं मी सांगू का, सोप्पा उपाय. दारूची बॉटल काढलेली असते, याच्याने दुःख कमी होतं, दुःख जाणवतच नाही. तू ऐक माझं, याचा वापर कर, जीव बिव द्यायची भानगडीत पडू नको, याचा वापर कर की. चपटी सगळ्या दुःखाचा इलाज. मी दारू पित नसतो, पण नाही प्यायचो, पण दुःख टेन्शन असलं की प्यायला लागतं, मग सगळं विसरून जातं ना, म्हणून प्यायचं असतं. माझी बायको मला सोडून गेली, मग मी हिला जवळ केली, मग सगळंच काही छान झालं बघ. पण हिला जवळ कर, सगळं भारी होऊन जाईल. एकदा आतमध्ये गेली की सगळं दुःख असं पळून जातं ना, की लांब लांबपर्यंत दुःख दिसत नाही बघ. जबरदस्तीने सारंगला दारू प्यायला लावत असतो तो माणूस. अरे पी, मी म्हणतोय ना म्हणून पी. फोडून वगैरे दिलेली असते, जबरदस्तीने त्याच्या हातात दिलेली असते, पी पी, सगळं विसरून जाशील. पितो गचकन, लगेच त्या ढसका, असा ठसका लागायला लागतो. अरे हळूहळू पी की, एवढा काय पटपट पितोय. सुरुवातीला त्रास होतो, पण नंतर सवय होऊन जाते. ऐश्वर्या म्हणत असतो आणि रडत असतो हा सारंग. पूर्ण बुडून गेलेला असतो ऐश्वर्याच्या प्रेमामध्ये, आणि आता ऐश्वर्या सोडून गेली हे त्याला सहनच होत नसतं. आता रडायला लागलेला असतो आणि दारूचा एक एक घोट तो प्यायला लागलेला असतो. मिस यू ऐश्वर्या, आय मिस यू. का तुम्ही सोडून गेला आणि का वागताय असं मला कळतच नाहीये. माझा काही दोष नाहीये, तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी असं का वागताय. तुम्ही मला सोडून गेला ना ऐश्वर्या, मला हे सहनच होत नाही. मात्र सारंगने घटाघट सगळी बॉटल संपून टाकलेली असते. म्हणतो सगळी बॉटल पिला ना, आता सगळं दुःख विसरून जाशील, तुला ऐश्वर्या काय कोण काय काहीच आठवणार नाही, एकदम निवांत राहा. आता काय टेन्शन मध्ये आलेली असते, चॅलेंज तर केलेलं असतं. मनात जर आणलं तर मी काहीही करू शकते आणि पैशाने अख्खं जग विकत घेऊ शकते. त्यामुळे मायाने ठरवलेलं असतं, या जेलमधून काही झालं तरी बाहेर पडायचंय म्हणजे पडायचंय. मायाचा शातीर दिमाग आता कामाला लागलेला असतो आणि विचार करते की इथून बाहेर कसं पडायचं. इकडे तिकडे बघत असते, एक अंदाज घेत असते. शेवट समोर तिला ती
लेडी पोलीस असते ती दिसते. आता तिच्याकडे बघत असते ही माया इकडे म्हणून तिला बोलून घेते गुपचूप. आणि ती सुद्धा हिचं काहीतरी काम असेल, काहीतरी अडचण असेल म्हणून जवळ आलेली असते की हिने कशासाठी बोलवलंय मला. आता काय हवंय, मला एक फोन करायचा आहे. बायका सुद्धा पैशांसाठी काही करायला तयार असतात. आता मायाला तिने फोन दिलेला असतो. इकडे तिकडे बघते आणि गुपचूप मायाला फोन देते. हे घे, पटकन बोला आणि मोठ्याने बोलू नको, सरांनी जर ऐकलं तर पंचायत व्हायची. साहेब राऊंडला गेले, कधी पण येतील, तू पटकन बोलून माझा फोन मला वापस दे. माया म्हणते हो तू जा इथून. आता ती तिला फोन देते आणि तिथून गेलेली असते. आता मायाला काय, फोन मिळाला म्हटल्यावर पुढचं प्लॅनिंग करायला मायाला अगदी सोपं झालेलं असतं. माया आता फोन घेते आणि पटकन फोन लावते. एका मिनिटात सयाजीला फोन लावलेला असतो. सयाजीला अननोन नंबर दिसतो. सयाजी म्हणते हा कोणाचा नंबर आहे आता. तरी पण सयाजी पटकन तो फोन उचलतो. सयाजीराव, माया बोलतीये मी, ऐका मी काय सांगतेय. अच्छा, आज मला इथून बाहेर काढायचंय सयाजीराव, काही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत. माया, चौकीतून बाहेर काढायचं डोसकं ठिकाणावर आहे का? काहीच काम नाहीये चौकीतून तुला बाहेर काढायचं. काही हट्ट करू नको हा माया. डोकं नीट चाललं तर व्यवस्थित सगळा बंदोबस्त होऊ शकतो आणि मी सुद्धा अगदी व्यवस्थित जेलच्या बाहेर जाऊ शकते. फक्त सयाजीराव तुम्ही डोकं चालवलं तर. डोक्याचा वापरच केला नाही तर काहीच होऊ शकत नाही, पण तुम्ही जर वापर केला तर अगदी सही सलामत बाहेर पडू शकते मी. थोडं डोकं चालवा की. काय सांगते ऐका, जेवण झाल्यावर काहीतरी कारण सांगून दार उघडायला लावणार. त्या संधीचा मी फायदा घेणार आणि इथून पळून जाणार. तुम्ही मात्र गाडी घेऊन तयार राहायचं मला घ्यायला यायला. मी बरोबर ठरलेल्या ठिकाणावर येणार आणि तिथून मग आपण पळून जायचं. मग मला कुणीही पकडू शकणार नाही. मी एकदा पिंजऱ्यातून जर बाहेर पडले तर मग काम झालं. फक्त तुम्ही वेळेवर या, मी इथून पळायचा बंदोबस्त करते. जेवण झालं की बरोबर काहीतरी नाटक करते आणि हा दरवाजा उघडायला लावते. एकदा काय दरवाजा उघडला की मग माझ्यासाठी सगळेच रस्ते खुले होतील. फक्त तुम्ही सयाजीराव, मी सांगते तिथे येऊन उभा राहायचं. मी बरोबर वेळेत तिथे येते. स्टेशनला फोन लावायचा त्याच वेळेला आणि समोरच्या चौकात बॉम्ब आहे अशी माहिती द्यायची. सयाजी म्हणतोय डोकं ठिकाणावर आहे का तुझं? पुढे आहेस काय ग तू? बॉम्ब कुठून आणू मी? येडपट नाही तर कुठून बॉम्ब बे म्हणायचा. अहो सयाजीराव ऐका तर, बॉम्ब लावायला नाही लावते, बॉम्ब आहे एवढंच सांगायचंय. जरा डोकं शांत ठेवून वापरा की. डोकं वापरलं तर सगळं होतंय. तुम्हाला आत्ताच सांगितलंय ना मी. फक्त माहिती द्यायची, तीही खोटी खोटी. कळतंय का तुम्हाला? ते गोंधळ होणार, सगळे पोलीस चौकाकडे जातील. कळतंय का? मग इथे कोणीच राहणार नाही. मग मला पळायला रस्ता मोकळा होऊन जाणार. फक्त खोटी बातमी पसरवायची हो. खोटी बातमी एकदा सांगितली तुम्ही की सगळं काही आपल्याला हवंय तसंच होणार आहे. कळतंय का तुम्हाला? सयाजीराव फक्त खोटं बोलायला काय जातंय? लावा की एक फोन. मी बाहेर पडले तर कायमचं काम होऊन जाणार ना. संधीचा फायदा घेणार आणि तू पळणार बाहेर. बरोबर ना माया? बरोबर बरोबर. फक्त गाडी तयार ठेवायची. कळतंय का? ठीक आहे करतो मी फोन. तू मात्र तयार राहा. मी पण इकडून तयार आहे. गाडी घेऊन बरोबर वेळेवर येतो मी तिथे. आता मात्र फसू नकोस आणि वेळेवर ये. माया म्हणते मी फसवत नसते, मी बरोबर वेळेत येते. तू सांगितलंय तसं मी करतो. माझ्या पैशांचं काय देणार. एकदा मला जेलच्या बाहेर तर जाऊ द्या. सगळ्यांना सगळ्यांचे पैसे मिळणार. फक्त मायाला जेलमधून बाहेर जाऊ द्या. सगळे पैसे जेवढे ठरलेत ना तेवढे पैसे तुमच्याकडे राहणार. फक्त मला इथून काढायची जबाबदारी तुम्ही घ्या. एका मिनिटात मी सगळा पैसा तुम्हाला देऊन टाकीन तुमचा. आता सयाजीला सुद्धा लालच आलेली असते की माया बाहेर आल्यावर पैसा मिळणार आहे म्हणल्यावर मायाला बाहेर काढायला काहीच हरकत नाहीये. आपण आता मायाला बाहेर काढूच या, म्हणजे आपल्याला आपले पैसे तर मिळतील आणि माया सुद्धा कायमची जेलच्या बाहेर जाणार. म्हणजे सयाजीचंही काम होणार असतं आणि मायाचं सुद्धा. मायाला कायमची सुटका हवी असते आणि सयाजीला फक्त बक्कळ पैसा हवा असतो. तो मिळणार असतो माया बाहेर आल्यावर. मात्र यांनी परफेक्ट असा प्लॅन केलेला असतो आणि बरोबर अडकलेले असतात सगळेच्या सगळे. ऐश्वर्याला आवाज दिलेला असतो. सयाजीने फोन ठेवला की ऐश्वर्या ती काय हो डॅडा बोला की. आपल्याला मायाला सोडवायला जायचंय, पटकन ये. ऐश्वर्या जरा वेळ थबकते, जरा विचार करते. हो चालेल की डॅडा, चला मी गाडी काढतो तोपर्यंत लवकर ये. ऐश्वर्या म्हणते हो मी आलेच. तुम्ही बापुढे मी आलेच. तुम्ही गाडी तर काढा हो, मी आले. सयाजी आता निघून गेलेला असतो आणि ऐश्वर्याला पुढचं काम करायचं असतं. लगेच जानकीला फोन लावलेला असतो. बरोबर बोलली तू. मायाने पळून जाण्याचा प्लॅन केलाय आणि आम्ही तिला घ्यायला चाललोय. डॅडा आणि मी, आमचं ठरलंय ठिकाण तिथे. आणि जानकी आता अगदी आनंदी झालेली असते की मी करते तसंच बरोबर प्लॅनिंग होतंय. वाटलंच होतं ही माया करणार म्हणजे करणार. एवढं मोठं धाडस ती नक्कीच करू शकते. ऐश्वर्या तू आता जा त्यांच्या बरोबर. काय होतंय काय नाही पुढची अपडेट मला देत राहा. दोघी सुद्धा रेडी आहोत. लोकेशन पाठव, आम्ही लगेच निघतो. पण सगळे मिळून त्या मायाचा खेळ खल्लास करायचा आणि सुखाने आयुष्य जगायचे. फार त्रास दिलाय ना तिने, आता तिचा खेळ खल्लास. पोलिसांना सुद्धा एका मिनिटात आता फोन आलेला असतो. आता बरोबर सयाजीने एका माणसाला फोन लावलेला असतो की असं करायचंय. तो माणूस लगेच PCO वर जातो आणि तिथून फोन लावलेला असतो की मुळशी चौकात बॉम्ब लावलाय, खबर पक्की आहे.
खूप लोकांचं नुकसान होणार आहे, येऊन काय करायचं ते करा साहेब. अर्ध्या तासात फुटणार आहे, त्यामुळे तुम्हाला काय करता येईल तर करा तुम्ही साहेब, बघू. पोलीस आता घाबरून गेलेले असतात. चौकात बॉम्ब म्हणल्यावर मोठं नुकसान होणार, तिथे फार गर्दी असते, मोठी जीवितहानी होणार. आता पोलिसांना टेन्शन आलेलं असतं. पोलीस म्हणतात कोण बोलतय, हॅलो हॅलो हॅलो. माणसाने लगेच फोन ठेवलेला असतो. पोलीस इकडे फार टेन्शन मध्ये आलेले असतात. लगेच तो माणूस फोन ठेवतो आणि सयाजीला फोन लावून सांगतो की आपलं काम झालंय, टेन्शन घेऊ नका. पोलिसांपर्यंत खबर कळाली. आता लगेच साहेबांनी दुसऱ्या लोकांनाही सांगितलेलं असतं की मला टीप मिळाली आहे की चौकामध्ये बॉम्ब आहे, टीम तयार करा आणि लवकरात लवकर आपल्याला तिथे जायला लागणार. येस सर, आपण लगेच निघतोय. सगळी टीम आता तयार करायला लावलेली असते आणि अगदी 5 मिनिटात तिथून हलायचं असं ठरलेलं असतं. साहेबांना कळालेलं असतं. साहेब अजिबात शहानिशा करत नाही आणि लगेच त्या दिशेने निघतात. बॉम्ब स्क्वॉडला फोन करा. हे सगळं ऐकलंय मायाने ऐकलं म्हणल्यावर काय, मायाला परफेक्ट कळालेलं असतं की आता मात्र सुरू झालाय आपला प्लॅन. इकडे आता मायाने सुद्धा संधीचा फायदा घेतलेला असतो. तिने ठरवलंय अगदी तसं आणि तसंच तिने केलेलं असतं. त्या लेडी पोलिसला म्हणते की मला वॉशरूमला जायचंय, दरवाजा उघड. ती म्हणते नाही, वॉशरूमला जायचंय, दरवाजा उघड. आता वॉशरूमला जायचंय म्हटल्यावर तिला पर्याय नाही. ती लगेच येते बिचारी आणि दरवाजा उघडते. तोपर्यंत माया हळूहळू बाहेर येते. बाहेर कोणीच नसतं, फक्त ही एक लेडीज पोलीस राहिलेली असते. बाकी पूर्ण ते पोलीस स्टेशन रिकामं असतं. आता मायाचा रस्ता सगळा साफ आहे हे तर मायाला अगदी दिसत असतं. ती जेलच्या बाहेर मायाला काढते आणि तिथे लॉक वगैरे लावत असते. तिचं लक्षही नसतं. तेवढ्यात काय मायाला तिचीच काठी जवळ दिसते. माया ती काठी घेते आणि आता बाईकडे बघत असते. माहिती आसपास कोणीच नाहीये. मायाने या संधीचा बरोबर फायदा उचललेला असतो आणि ती काठी घेऊन त्या बाईच्या दिशेने आता चाललेली असते. जोरात तिच्या डोक्यात ती काठी मारते की ती डायरेक्ट चक्कर येऊन खाली कोसळते. ती खाली पडली. माया पटकन ती काठी तिथेच टाकते आणि भरधाव वेगाने तिथून पळायचा प्रयत्न करते. मायाचा प्लॅन सुरू झालेला असतो. बरोबर ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित होत असतं. पूर्ण पोलीस स्टेशन गेलेलं असतं चौकामध्ये बॉम्ब कुठे ते बघायला. आणि या बाईला सुद्धा डोक्यात काठी मारून माया फरार झालेली असते. पर माया पळालेली असते. जानकीचं लक्षच असतं. माया बरोबर जिथे ठरलंय त्या दिशेने पळत सुटलेली असते. जेलच्या बाहेर आलेली असते. आता हायवेला लागलेली असते. बरोबर समोरून आलेली असते सयाजीची गाडी. माया त्या गाडीला जाऊन धडकते आणि बघते तर काय, समोर आहे सयाजी. ठरल्याप्रमाणे वेळेत सयाजी आलेला असतो. मायाला अजिबात त्रास होत नाही पळायचा. बरोबर तिला जागेवर पकडलेली असते सयाजी. फार छान वाटतं की वेळेत आलाय हा सयाजी. गाडीत बसते आणि चला असं म्हणते घाईघाईने. आता सयाजी सुद्धा घाईनेच निघालेला असतो. म्हणते चल अवंतिका, आपल्याला पाठलाग करायचा आहे. आता या दोघी सुद्धा त्यांच्या गाडीच्या मागे मागे चाललेले असतात. ऐश्वर्याने लोकेशन पाठवलंय का बघतोपर्यंत. आता मायाची गाडी पुढे आणि ऐश्वर्याची आणि अवंतिकाची, जानकीची आणि अवंतिकाची गाडी मागे. आता हे चाललेले असतात अगदी भरधाव वेगाने. मायाच्या मनात सुद्धा येत नसतं की हा सगळा प्लॅनिंग आहे आणि याच्यामध्ये आपण अडकत चाललोय. माया आता रिलॅक्स होते. तोंड वगैरे पुसते. तिला घाम आलेला असतो म्हणून आरशात बघते तर काय, मागे तिला दिसते ती ऐश्वर्या. ऐश्वर्याला बघून तिला धक्काच बसतो. ऐश्वर्या, सयाजीराव ही इथे काय करतीये? आपल्या प्लॅन मध्ये ऐश्वर्या कुठून आली मध्येच? सयाजीराव तुमच्याशी काहीतरी बोलतीये, उत्तर देताय का? रणदिवेंकडे गेली ना, मग आपल्या प्लॅन मध्ये कशी आली? सयाजी म्हणतो शांत बसतीस का? आपल्या बरोबर आहे, अजिबात काळजी करू नको. त्या रणदिवेंना लात मारून ती निघून आली कायमची माझ्या घरी. उशिरा का होईना तिला माझं म्हणणं पटलंय. तिची अक्कल जागेवर आली आणि ती सगळं सोडून ती माझ्या घरी कायमची आलीये. ते घर नवरा सगळं सोडलंय तिने आणि रणदिवे काय येत नाही तिच्या लक्षात आलंय. डोळे उघडलेत तिचे. ते आता सगळं सोडून माझ्याकडे परत आलीये. त्यामुळे माया डोंट वरी, आपल्या प्लॅन मध्ये ती सामील आहे. अजिबात काळजी करू नको. नक्की पटलंय का सयाजी? की पटलंय असं दाखवते आणि आपल्याला शेंड्या लावतीये. सयाजी म्हणतो माया माझ्यावर विश्वास ठेव, माझी पोरगी आहे ती. तिची अक्कल चांगलीच जागेवर आली आहे. त्यामुळे ती आता सगळं सोडलंय, सगळे विचार सोडलेत आणि परत आपल्यामध्ये आली आहे ती. आता आपल्याला काळजीचं कारण नाहीये. आता मात्र आपण सगळे मिळून त्या रणदिवेंची अशी वाट लावायची ना की डायरेक्ट त्यांना रस्त्यावर आणायचे. सयाजी मायाला म्हणतो. आता मायाला विश्वास पटलेला असतो की ऐश्वर्या आली आहे म्हणल्यावर कदाचित सुधारली असेल किंवा ती आता रणदिवेंचा नाद करणार नाही आणि परत आपल्यामध्ये आली आहे. ऐश्वर्या म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे का तुला? माया म्हणते म्हणजे मला असं म्हणायचंय की तू नाटक करतेय, फक्त सुधारली आहे, आमच्याकडे आली आहे, आमच्या प्लॅन मध्ये सामील झाली आहे. खरंच आहे की नाटक करतेय? ऐश्वर्या म्हणते माया नाटक मला जमत नाही. आईचं हे बोलणं ऐकून घ्यायला मी अजिबात तयार नाही. मला उतरून द्या, मी चाललीये, मी तुमच्या प्लॅन मध्ये नाहीच आहे. आधीच मला इतका त्रास आहे, इतकी टेन्शन मध्ये आहे मी आणि हिचं काय चाललंय? माया म्हणते ऐश्वर्या नाटक करायची नाही आणि शहाणपणात अजिबात करू नकोस, गप्प बस. जानकी बरोबर मिळून माझ्यासोबत काय केलंय मी विसरलेले नाहीये. आणि तू जानकी बरोबर जात नव्हती तर आज मी जेलची हवा खात नव्हते. तू जर जानकी बरोबर हात मिळवता तर आज मी जेलमध्ये नसते. तुझ्यामुळे मी आज जेलमध्ये. ऐश्वर्या त्यामुळे शानपणा करायचं नाही. या माया मागचं सगळं उघडत बसू नको. झालं ते झालं, माझी चूक मला कळाली आहे ना, सुधारली आहे ना मी. मग आता सारखं सारखं तेच तेच म्हणून टॉर्चर करायचं नाही. आता विसरून जा.
जानकी सारख्या मूर्खबाईची मदत करून पायावर धोंडा पाडून घेतलाय हे रिअलाइज झालंय, म्हणूनच डॅडाकडे मी परत आलीये. सयाजीराव, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून शांतपणे रिॲक्ट होतीये, नाही तर या पोरीवर मला काडी मात्र सुद्धा विश्वास नाहीये. ही काहीही करू शकते, कळतंय का सयाजीराव? या सगळ्यात आधी इथून अंडरग्राऊंड हो, मग पुढचं पुढे बघता येईल. अंडरग्राऊंड तर व्हायचंय मला, पण माझ्या पैशांची विल्हेवाट लावायची. आधी पैसा व्यवस्थित ठिकाणी ठेवायचा आहे मला, मग अंडरग्राऊंड होतीये मी. सरळ जाऊ द्या आणि लेफ्ट घ्या, मी सांगते त्या दिशेने गाडी जाऊ द्या. आता ही लगेच लोकेशन टाकायला लागलेली असते, लोकेशन चालू केलेलं असतं, लाईव्ह लोकेशन. आता मात्र मित्रांनो हा भाग इथेच संपतोय. माया, ऐश्वर्या, सयाजी कुठे जाणार हे ऐश्वर्या जानकीपर्यंत खबर पोहोचवते. बघू आता पुढच्या भागात नेमकी काय होतं. अगदी थोडक्यात सयाजीला, ऐश्वर्याला पैशांची जी जागा आहे ती दाखवलेली असते, सगळं पैसा दाखवलेला असतो मायाने. आता जानकी आणि अवंतिका असतात तेव्हा माया जोरात म्हणते, तुम्ही इथं कशा? ऐश्वर्या जाते आणि त्या दोघींच्या मध्ये जाऊन उभी राहते, त्या इथे अशा आल्या. आता कळतं की ऐश्वर्या तिघींबरोबरच आहे, ती सयाजीच्या बाजूने नव्हतीच. पोलिसांनी बरोबर पकडलेलं असतं मायाला आणि सयाजीला रंगे हात. रणदिवेंच्या तिन्ही सुनांनी, तिन्ही लक्ष्मींनी ही लक्ष्मी परत मिळवली आहे आणि एकमेकींच्या हातावर त्या टाळ्या देतात. त्यांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो की त्यांनी योग्य ते केलं आणि सगळंच काही त्यांच्या हातात आता आलंय. मित्रांनो बघू आता रणदिवेंचं सुख, समृद्धी, पैसा सगळं काही त्यांना मिळालेलं असतं आणि पुन्हा एकदा जानकी जिंकलेली असते. सगळं काही तिने परत मिळवलेलं असतं. सयाजीला आणि मायाला जेलमध्ये पाठवलेलं असतं. मित्रांनो बघू आता रणदिवेंचा हा आनंद असाच राहणार की परत त्यांच्या आनंदावर विरजण टाकायला कोणीतरी समोर येणार. हे जर बघायचं असेल आपल्याला काय आणि कसं घडतंय तर बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.